कॉमेंट्री बॉक्समध्ये साहिल शिल्के आणि त्याचबरोबर मयूर पाटील आपण कॉमेंट्री बॉक्स सांभाळायचं आहे, कारण की पाहुणे येणं सुरू झालेलं आहे. भूषण पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं आणि कॉमेंट्री बॉक्ससाठी त्यांच्या माध्यमातून कोल्ड्रिंक्स नक्कीच येणार आहे. मित्रांनो, न भूत न भविष्यातील मॅचेस या स्पर्धेमध्ये होत आहेत. खूप चांगले सामने होत आहेत. हार्दिका एंटरप्राइजेस संघ एक लढवय्या संघ आहे, मात्र हे देखील विसरून चालणार नाही आहे की घरच्या मैदानावर इलाका हमारा है, धमाका भी हमारा है. मागच्या मॅचमध्ये अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स करून मॅच जिंकली होती, ती म्हणजे खास करून आर्यन 11 टीम संघाने. हे देखील विसरून चालणार नाही आहे. या स्पर्धेचे आयोजक शंकरदादा जुकर यांना दाखवला जात आहे. सोबतच ज्यांच्या माध्यमातून सुपर्ब संडेची सुपर्ब मेजवानी. आज वार रविवार आहे आणि चांगला ताव सर्व आयोजकांनी, कॉमेंटर, DJ ऑपरेटर, त्याचबरोबर सिस्टम ऑपरेटर आणि आमचे कॅमेरामॅन सर्वांनी बिर्याणीवर चांगला ताव मारला. ती आज बिर्याणी भावेश गरत, महाराष्ट्र पोलीस क्राईम ब्रँच यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे या स्पर्धेला. थँक्यू सो मच भावेश, आपण असंच सपोर्ट करत राहा या स्पर्धेला. मागच्या वर्षी मित्रांनो 5 kg बनवली होती, यावेळेस 7 kg. मागच्या वर्षी कमी पडली होती म्हणून यावर्षी अधिक बिर्याणी बनवली होती भावेशाने. वेलकम. मॅन ऑफ द मॅच स्पॉन्सर, ट्रॉफी स्पॉन्सर तुषार चौधरी यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. निसर्ग धाबा टीमगर प्रोप्रायडर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे तुषार. कारण की मॅच कोणाचं आहे, ज्यांचं फॅन फॉलोअर्स भरपूर मोठे आहेत. आर्यन 11 टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आणि गोलंदाज मागच्या मॅचमध्ये ज्याने जादुहीन गोलंदाजी केली होती, 5 पूर्ण केला होता. अगदी 5 विकेट, त्याच्यामध्ये एक रनआउट आणि 4 विकेट आपल्या खात्यामध्ये जमा केले होते नीरजने. खूप चांगली गोलंदाजी केली होती. बॅटिंग 4 षटकार लगवले होते नीरजने. अगदी मालिकावीरच्या या दिशेने त्याचे देखील पुढे वाटचाल होत आहे असंच आपण म्हणू शकता. एका मॅचमध्ये एक चांगला परफॉर्मन्स करणं साहिल, आणि येणाऱ्या पुढच्या मॅचमध्ये तोच परफॉर्मन्स असेल तर आपण त्याला मालिकावीर म्हणू शकतो आपण. तर सलामीची जोडी आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये साहिल शिल्के. थँक्यू सो मच. सर्वांचं स्वागत आर्यन चषक 2025 मध्ये. आणि मॅच आपल्याला सुरू करायची आणि जोही संघ जिंकेल त्याला लगेचच पुढची मॅच खेळायची आहे. ओमसाई ढाबा दापोडे या संघाविरुद्ध. या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. चार ओव्हरची मॅच. सलामीची जोडी खेळपट्टीवरती विजय पाटील आणि त्याच्या समेत मयूर जोशी, आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज नीरज पाटील आपल्याला पाहायला मिळतील. गोवेगाव एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातं, फास्ट अँड फ्युरियस गोलंदाज नीरज पाटील. नीरजचा देखील उल्लेख करेन की भरपूर चांगली गोलंदाजी सध्याच्या हंगामामध्ये त्याने केलेली आहे. या खेळाडूच्या नावावरती देखील ग्रामीण क्रिकेट खेळत असताना एक बाईक आहे. भरपूर चांगला खेळ त्यानं दाखवलेला आहे आजपर्यंत, आणि तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मॅचला होती सुरुवात. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. नीरज पाटील, पहिला बॉल. 4 ओव्हरची मॅच. पहिला चेंडू फक्त हलक्या हातानं दिशा दिली. एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धाबा दरम्यान कंप्लीट केल्या जातील. दोन्ही टीम्स 12th मॅन पाठवायचे आहेत. दोन्ही टीम्स 12th मॅन पाठवायचे आहेत. पिंपळगर, टीम पिंपळगर, आपण देखील 12th मॅन पाठवा. गोलंदाज सज्ज. आडवा बाटनं खेचून मारण्याचा प्रयत्न. स्विंग आणि मिस. डॉट बॉल. चांगला चेंडू आहे नीरज पाटीलचा. निर्धाव चेंडू. विजय पाटील साठी फास्ट अँड फ्युरियस गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती 2 धाबा आल्या. दुसरा चेंडू निर्धाव आला. हा चेंडू मिडल ऑफ द बॅट. स्वीट साऊंड.
बॉल आउट ऑफ पार्क, षटकार. लाजवाब फटका विजय पाटीलच्या बॅटमधून आला हा षटकार. 6 धावेनं धावफलक आता पुढे सरकेल. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला बॅटरनं. 6 धावेनं धावफलक, 8 वरती, 8 रन्स ऑन कार्ड. नीरज पुढचा बॉल. यावेळेस फटका फसला, चेंडू हवेत. स्वतः नीरज चेंडू खाली. या अगोदर जी मिस्टेक केली त्या मिस्टेकला कुठे ना कुठे सुधारित केलंय पुढच्या बॉल वरती आणि विकेट टिपली विजयची. पहिला धक्का आर्यन 11 भादवड संघाला. शंकर दादा हा लय दिलदार, ख्याती गाजतय हो जगभर, ख्याती गाजतय हो जगभर, ख्याती गाजतय हो जगभर. शंकर झुकर या दादाला, तरुण पिढीचा हाय आधार, तरुण पिढीचा हाय आधार, तरुण पिढीचा हाय आधार. अजय बॅटर अजय आल्यात. विकेट आली या पहिली विकेट नीरजच्या खात्यामध्ये. आणखीन एक विकेट मध्ये भर होती या. खरं तर मी या अगोदर देखील उल्लेख केला, भिवंडी इमर्जिंग कमिटीने या गोष्टीचा नक्कीच विचार केला पाहिजे की सीझन जवळजवळ संपायला आलेला आहे तरी सुद्धा खरं तर 12th मॅन कधीच नसतो कॉमेंट्री बॉक्समध्ये. कधी कधी ड्रेसिंग कंपल्सरी नसते. कुठे ना कुठे डिसिप्लिन थोडासा महत्त्वाचा. या गोष्टीकडे भिवंडी इमर्जिंग कमिटीनं सातत्याने लक्ष दिलं पाहिजे. गोलंदाज सज्ज. नीरज पाटील पुढचा बॉल अजयसाठी. यावेळेस फिरवलाय बॉलला, पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅक्सिमम षटकार. आमचा आहे तो साधा, भरलय साऱ्यांच्या मनात. 3540 नंबरच्या गाड्या कीर्तन आज या जिल्ह्यात. आर्यन चषक ठेवला यो माझवर टेमघर पाड्यान, आर्यन चषक ठेवला यो माझवर टेमघर पाड्यान. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला नीरजच्या विरोधामध्ये. अगदी तुम्ही बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं खेळू शकत नाहीये कारण त्याची ती गती येते, परंतु त्या गतीला ओळखलं बॅटरनं अगोदरच तयार होता त्या चेंडूसाठी, त्यामुळं बॉलला फेकून दिलं मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधनं षटकार. 6 धावेनं धावफलक 14 वरती. पुढचा बॉल नीरज पाटील. हा फटका फसलाय, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक अमोल आणि झेल झाली ड्रॉप. काच सोडली आणि अशा प्रकारे पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा बनल्या त्या म्हणजे 16 धावा, 16 रन ऑन कार्ड. 16 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 16. चला वेळ कमी घ्या विनंती असेल टीम हार्दिका एंटरप्राइजेस पिंपळगर. दरम्यान मंगेशजी शेलार साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. आई एकविरा कोल्ड्रिंक हाऊसचे प्रोप्रायटर आहेत मंगेशजी शेलार. आपला मंग्या, आपलं देखील हार्दिक स्वागत. विवेक आले दुसऱ्या षटकामध्ये, तयार होत आहेत सध्या. विवेक नाही आहे, अवी आला आहे. नाही खरं तर भिवंडी इमर्जन्सीचा फॉर्मॅट पाहायला गेलं तर खरंच हेच बोलावं लागेल की नाम में क्या रखा है, कारण 12th मॅन नाही आहे तुमचे. अवी आल्यात गोलंदाजी ट्रॅक वरती दुसऱ्या षटकामध्ये.
चला मॅच सुरू करायची. हा विनंती असेल, भरपूर वेळ खर्च होतोय. सुमित, विनंती असेल, जास्त वेळ खर्च होतोय. आज फायनल डे आहे, अजून देखील आपल्याला 4 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. यावेळेस मयूर जोशीचा फटका फसलाय. चेंडू खाली शोभित, कोणतीही मिस्टेक करणार नाही आहेत. विकेटचं पतन, आणखीन एक धक्का, मयूरला मैदान सोडावं लागेल. आर्यन चषक ठेवला यो पादर टेमगर पाड्यान. आर्यन चषक ठेवला यो पादर टेमगर पाड्यान. अनिकेत आल्यात, संकेत दळवी आलेत न्यू बॅटर. गोलंदाज सज्ज झाला. पुढचा बॉल. यावेळेस हेलिकॉप्टर अंदाजानं खेळलाय आणि हे बॉल स्वर्गीय श्याम नाईक गॅलरीला सलामी देणारा हा षटकार. शिवरायांची घेऊन यान पोर खेळतन मैदानान. पोर खेळतन मैदानान. पोर खेळतन मैदानान. मारती चौकार षटकार आज भातवड टेमगर पाड्यान. आज भातवड टेमगर पाड्यान. आज भातवड टेमगर पाड्यान. काय जबरदस्त स्ट्रोक, धावफलक 22. 22 धावा धावफलकावरती. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल. यावेळेस चांगला चेंडू, आणखीन एक निर्धाव चेंडू. स्विंग अँड मिस, डॉट बॉल. संकेत दळवी आहेत. एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाली होती संकेतची देखील. मेगा फिनाल आहे. पुढचा बॉल. यावेळेस ओ हो, पहा आणि पाहतच बसा. बॉल सीमा पार, षटकार. हे शंकर दादाने सामने ठेविले पाहुणे आदर्श गावाचं. शंकर दादाने सामने ठेविले पाहुणे आदर्श गावाचं. आर्यन चषक ठेवला यो पादवर टेमगर पाड्यान. आर्यन चषक ठेवला यो पादवर टेमगर पाड्यान. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला बॅटर संकेतनं. अगदी मिडल घेतला आणि बॉलला फेकून दिलं. सर्वात मोठा एरिया या मैदानाचा. पुढचा बॉल अवी. यावेळेस देखील त्याच पद्धतीनं खेळायचं होतं, परंतु आता एलिव्हेशन प्राप्त झालं नाही या बॅटरला आणि एक सिंगल या चेंडूवरती. खरं तर मिडल झालं असतं ना तर हा चेंडू देखील बाहेरच गेला असता, परंतु एक सिंगल या चेंडूवरती एका धावेनं धावफलक. 29 धावा, भरपूर चांगली धावसंख्या बनती या. पुढचा बॉल. यावेळेस सरळ डाऊन दी ग्राउंड. बॉल सीमा रेषा पार, षटकार. आर्यन चषक ठेवला यो पादवर टेमगर पाड्यान. आर्यन चषक ठेवला यो पादवर टेमगर पाड्यान. थँक्यू. मी सकाळच्या सत्रामध्ये दादा उल्लेख केला होता
की आमचे शंकरदादा झुकर त्यांचं एक संकल्पना आहे, चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. नक्कीच मी शंकरदादा झुकर यांच्याबद्दल एक गोष्ट सांगितली होती की दादांचं नेहमी म्हणणं असतं की आपण मोठ्यांना कधीच मोठं करत नाही, आपण लहानांना जेव्हा मोठं करतो तेव्हाच आपण मोठं बनत असतो. तसंच काहीतरी खेळ देखील सध्या आर्यन 11 भादवड संघाचा. जर बेस्ट बॉलिंग विरुद्ध तुम्ही चांगले बॅटिंग कराल ना तेव्हाच तुम्ही चांगलं बनाल, आणि हे फिगर सध्या तरी आपल्याला सांगून देतं. कारण बेस्ट बॉलिंग अटॅक होता सध्या टीम हार्दिका एंटरप्राइजेस पिंपळगर संघाचा, परंतु त्यांच्या विरोधामध्ये चांगली बॅटिंग सध्या टीम आर्यन 11 भादवड संघानं केली आहे. आता राकेश आल्यात गोलंदाजी ट्रॅकवरती, फिरकीपटू. भरपूर चांगली गोलंदाजी आतापर्यंत राकेशनं केली आहे. मागच्या मॅचमध्ये खरं तर 2 षटकार त्यांना खाल्ले होते, परंतु कमबॅक त्यानं केला. आता या मॅचमध्ये ऑलरेडी बॅकफूटवरती आहे टीम हार्दिका एंटरप्राइजेस पिंपळगर संघ. धावफलकावरती धावा 35 आहेत. राकेश गोईल, पहिला बॉल आणि विकेटचं पतन अगदी यष्ट्यांच्या समोर सापडला बॅटर, आणि कोणतीही मिस्टेक नाही आहे. अगदी ऑफस्टम्पला बॅटर उभे होते. येती पाहुणे सारे मनान आज क्रिकेटच्या मैदानात, आज क्रिकेटच्या मैदानात, आज क्रिकेटच्या मैदानात. चेक. पाणी अजून बाहेर लागेल कडक द्या. जेला काय सांगतेस? आगे आगे बैल के मालक मेरे लिए बनाओ, दोनों के लिए बनाओ. उसका के लगा जो भी लाना जो दो लाना विकेट मिळाली राकेशच्या पहिल्याच बॉलवरती. चला मॅच सुरू करा. तुम्ही प्रत्येक विकेट नंतर तुम्ही टीम मीटिंग करू नका, वेळ फार कमी आहे कारण की आज फायनलचा दिवस आहे, लक्षात असू द्या. राकेश गोईल पुढचा बॉल. अराउंड विकेटनं गोलंदाजी करतोय, लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, फिरकीपटू. पुढचा बॉल स्लॉग स्वीप, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दीपेश नाईक षटकार. साहिल, जेवढा मल्हार बैल जेवढा फेमस आहे ना तेवढाच फेमस हा स्ट्रोक आहे त्याचा, आणि तो खेळलाय दीपेश नाईक याच्या बॅटमधून येणारा हा षटकार. बॉल आलेला आहे, त्या व्हॉलेंटियरला विनंती आहे की बॉल तुम्ही फेकायचा आहे. चांगला स्ट्रोक दीपेशच्या बॅटमधनं षटकाराला. अशाच प्रकारच्या बॅटिंगची गरज देखील आहे सध्या टीम आर्यन 11 भादवड संघाला. राकेशच्या विरोधामध्ये हा षटकार. फलक 41 वरती 60+ दिसतीये. पुढचा बॉल यावेळेस बघा बॉल टर्न होतो हे माहिती आहे, त्यामुळे लेग स्टंपच्या बाहेर टाकला. थोडासा 19-20 का फरक. बॉल वाईट घोषित केला अंपायरनं. यष्ट्या उडल्या असत्या. पुढचा बॉल राकेश. यावेळेस चांगला चेंडू. बॉल तुमच्या समोरून टर्न झाला, त्यामुळे अंपायरच्या मनामध्ये कोणतीही शंका नाही आहे. हा चेंडू निर्धावाला, हा चेंडू डॉट बॉल.
पुढचा बॉल राकेश. जेव्हा तुम्ही एवढे शफल होऊन खेळता तेव्हा कोणती तुम्ही अपेक्षा ठेवायला नको आहे, कारण तुम्ही भरपूर शफल झाला होतात. पुढचा बॉल राकेश. यावेळेस देखील चांगला चेंडू, अगदी बॅटरच्या समोरून बॉल टर्न होतोय आणि आणखीन एक निर्धाव चेंडू आणि दबाव आता दीपेशवरती. मागच्या मॅच मध्ये देखील हेच पाहिलं आपण की 2 षटकार आले जरूर दीपेशच्या बॅटमधनं, परंतु त्यानंतर लागोपाठचे 4 डॉट बॉल होते. आता या मॅच मध्ये 1 षटकार आला जरूर, परंतु लागोपाठचे 2 डॉट बॉल दीपेश नाईक सध्या पाहायला मिळतोय. बैलगाडा शर्यतीचा दादाला नाद तर आहे, तो नाद कधी सुटणार नाही, परंतु हा नाद क्रिकेटचा तो प्रत्येकाच्या रक्तामध्ये आहे. हा चेंडू खराब आहे, हा चेंडू भरपूर बाहेर. अंपायरचा इशारा येतो, इट्स अ वाईट बॉल. धावफलक एकादन्न पुढे सरकेल. 43 धाबा. गोलंदाज तयार. हा फटका लाजवाब, भिंगडी शॉट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. आर्यन चषक ठेवला यो मात्र टेमगर पाड्यानं, आर्यन चषक ठेवला यो मात्र टेमगर पाड्यानं. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. व्हॉलेंटियर्सचं देखील कौतुक करेन की बॉल वेळेवरती ते आणून देखील देत आहेत. गोलंदाज सज्ज झाला. पुढचा बॉल राकेश अराउंड द विकेट. हा बॉल फुल टॉस आहे आणि अंपायरचा इशारा, इट्स बीम और नो बॉल. बीम और नो बॉलचा इशारा. 1+1 अशा 2 धाबा या चेंडूवरती कंप्लीट केल्या जातील आणि आता या 2 धावेनं धावफलक 50 अप. 51 धाबा धावफलकावरती आणि शेवटचा अंतिम बॉल आहे या ओव्हरचा, परंतु फ्रीड बॉल देखील आहे. संधी आहे अजयकडे. यावेळेस पाहिलं, वाट बघितली आणि वाट लावली, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. आर्यन चषक ठेवला यो मात्र टेमगर पाड्यानं, आर्यन चषक ठेवला यो मात्र टेमगर पाड्यानं. घेऊन यान पोर खेळतन मैदानान. 3 ओव्हरचा खेळ झाला. 3 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा तब्बल 57 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. साहिल थोडंसं स्पीडअप करायला सांगायचं आहे, कारण की फायनलचा मॅच आहे आज, कारण की भरपूर वेळ आपल्याकडे कमी राहिला आहे, कारण की जवळ 3:40 होत आहेत आणि अजूनही भरपूर मॅचेस कव्हर करायचे आहेत. विवेक आल्यात गोलंदाजी ट्रॅकवरती. शेवटचं अंतिम षटक आहे. एका क्षणाला 60+ टोटल विचार करत असेल, परंतु आता 80+ 4 ओव्हरची मॅच आहे. गोलंदाज सज्ज झाला. विवेक पाटील. पुढचा बॉल. यावेळेस पलटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तर केला होता, मात्र एक सिंगल आणि अंपायरचा इशारा, इट्स अ वाईट बॉल.
म्हणजे 1+1 अशा 2 धावा. धावफलक 58-58. 59 नाही 59 धावा, माफ करा. विवेक पाटील पुढचा बॉल अजय साठी. हा फटका देखील चांगला. काउकॉर्नर रिझनला खेळाडू आहेत आणि एक सिंगल फक्त या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. खरं तर बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे टीम पिंपळघरची देखील, परंतु भरपूर धावा बनल्यात. एक असतं पैलू असतो क्रिकेटचा की पहिल्याच एवढ्या धावा बनवायच्या की समोरचा संघ आधीच मैदानात उतरायच्या आधीच हरला पाहिजे, की भरपूर बनवायच्यात. व्हाईट बॉल आणखीन एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये. धावफलक 61-61. चांगली धावसंख्या बनली आहे. अजून देखील येणाऱ्या मला वाटतं 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 19 चेंडूमध्ये 61 बनवल्यात. गोलंदाज सज्जपूरचा बॉल. पलटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. समोरून जर खेळला असता तर चांगल्या धावा मिळाल्या असत्या. अजून देखील आणखीन आक्रमक बॅटर येणं बाकी आहे. संदीप जुकरचं येणं बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. सर्व बॅटनं जर हा स्ट्रोक खेळला असता तर चांगल्या धावा मिळाल्या असत्या, परंतु जर तरला महत्व नाही या. पुढचा बॉल. हा फटका लाजवाब आहे. एकदा अतिशय वेगानं कंप्लीट केली गेली. अजय दुसरीसाठी प्रयत्न करेल, परंतु एका वरतीच समाधान मानावं लागेल दोन्ही बॅटर्सना. एका धावेनं धावफलक 62. 62 धावा धावफलकावरती. विवेकनं कुठे ना कुठे शांत ठेवला बॅटरला. चांगली गोलंदाजी विवेकच्या माध्यमातून. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट अजय साठी. अजय साठी हा बॉल गॅप मध्ये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स. चौथा. चषक ठेवला यो मगर टिंबकर पाड्यानं. आर्यन चषक ठेवला यो मगर टिंबकर पाड्यानं. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक आहे. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धाबा या चेंडूवरती कंप्लीट केल्या जातील. सिंगल डबल पाहायला मिळते आणि 2 धाब्यानं धावफलक पुढे सरकेल. 68-68 धाबा धावफलकावरती. शेवटचा अंतिम बॉल बाकी आहे. 68 धाबा धावफलकावरती. विवेक पाटील त्याच्या समोर अजय आहेत. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल. बॅटची कडा लागली आहे सुमितच्या हातामध्ये बॉल आणि डायरेक्ट हिट. आणि अशा प्रकारे पहिल्या डावाचा खेळ झालाय समाप्त. 24 चेंडू मध्ये बनल्या गेल्या धावा 68-68 आणि 69 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. येथून टीम हार्दिका एंटरप्राइजेस पिंपळघर संघाला असेल. चला टीम भादवड, आपण लवकरात लवकर मैदानाच्या आत उतरायचं आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय.
आर्यन 11 टीमचे कॅप्टन चंद्रकांत आपण आपलं क्षेत्ररक्षण लावचं. सलामीची जोडी लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे, कारण की उशीर फार झालेला आहे. आज मेगा फायनल डे, या स्पर्धेचा सुपर संडे हळूहळू वेळ आपली समाप्त होत आहे. जबल 4:30 वाजता फायनल सुरू झाली नाही तर अजून मजा येईल. टीम मीटिंग काय जी असेल शॉर्टमध्ये समाप्त करायची आणि लगेचच बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये यायचे. अरे जिकल त्यांची दापोडे आणि जिकल त्यांची. चला आपण बॅटर मैदानाच्या आतमध्ये यायचे. आपण जास्त वेळ घेऊ नका. आपण चला यानंतर मॅच असेल टीम मायरा 11 आणि टीम ओम साई ढाबा दापोडे. दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस साठी यायचा. टीम मायरा 11 आणि ओम साई ढाबा दापोडे. मायरा 11 कॅप्टन आपण यायचं टॉस साठी. चला आपण आजच्या दिवसातील पुढच्या मॅचकडे बोलतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे. महाराष्ट्र टीमचे कॅप्टन करण आपण टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे, कारण की ओम साई धाबा दापोटे टीमचे कॅप्टन आलेले आहेत. तर आपण टॉस इथे करत आहोत. आमचे मित्र साहिल शिलगे आपल्यासोबत इंदुबाई जुकर या टॉस बॉक्समध्ये जात आहेत. या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आलेली आहे तुषार चौधरी यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये जायचं. आपल्या शुभास्ते पुढील मॅचचा टॉस आपण करायचं आहे. मायरा 11 टीमचे कॅप्टन भूषण कॅप्टनला पाठवून द्यायचं आहे. भूषण चला टीम मायरा 11 कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी यायचं आहे. मायरा 11 भादवड. भूषण आपण कॅप्टन पाठवून द्यायचंय. मॅच सुरू झाली आहे. चला पण इथे सामन्याला सुरुवात होते. सुमित आणि नीरज ही जोडी खेळपट्टीवर आली आहे आणि फेमस लोकल बॉय हरेश मालावकर फ्रंटलाईन गोलंदाज 2016, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 अगदी आपल्या गोलंदाजीच्या जोरावर गाजवलं या खेळाडूने. यावर्षी भरपूर स्ट्रगल करत आहे गोलंदाज, भरपूर चर्चेमध्ये आहे. मात्र असं म्हटलं ना की काही खेळाडू कुठेतरी बॅकफुटवर असतात तेव्हा नक्कीच भरपूर नावं ठेवण्याची काम असतात. मात्र या मॅचमध्ये त्याला करून दाखवावं लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. हरेश पहिला चेंडू अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर आणि वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून वाईट बॉलने सुरुवात केली हरेश मालवकरने. थँक्यू. या टीम मायरा 11 कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. हरेश मालावकर षटक क्रमांक पहिला चेंडू वाईट टाकलाय गोलंदाजाने. दुसरा चेंडू अगदी लाईन्थ मध्ये चेंडू थोडासा आतमध्ये कट झाला होता. ऑफ ब्रेक हे फेशिलिस्ट आहे आणि बॅटची एज देखील घेतली होती. चांगला कमबॅक पाहायला मिळाला हरेश मालावकर. एक खासियत आहे या गोलंदाजाची, अनेक वर्ष सातत्याने या गावाचं नाव ज्याने क्रिकेटच्या माध्यमातून उंच केलं तो हरेश मालावकर गोलंदाजी करत आहे.
2 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. एक मोठा आव्हान इथे ठेवण्यात आलेलं आहे. 69 टार्गेट म्हणजेच 69 धावा इथे पूर्ण करायच्या आहेत 24 चेंडूमध्ये. सुरुवात तर चांगली झाली हार्दिका एंटरप्राइजेस टीम संघाची. पहा वाईट यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न, थोडासा ऑफस्टिकची जी पट्टी आहे त्याच्या बाहेर चेंडू लँड झाला होता. चेक. या ठिकाणी नाणेफेकी केली जाईल. एका बाजूला शंकरदादा जुकर आणि दुसऱ्या बाजूला आर्यन चषक. कॉल कोणाचा? मायरे 11 संघाचा कॉल आहे. आर्यन चषक असा कॉल होता आणि आर्यन चषक आलेला आहे. मान्यवरांना विनंती व्यासपीठावरती स्थान बनवा. जास्त वेळ घेणार नाही, फक्त डिसिजन सांगा. बॉलिंग फर्स्ट. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू साईन. पुन्हा एकदा हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. 2 वाईट, 1 सिंगल, 1 डॉट. चांगली गोलंदाजी म्हणू शकता आपण, कारण की महत्त्वाचा मॅच आहे प्रत्येक संघासाठी. नॉकआउट स्पर्धेमध्ये प्रत्येक संघाला जिंकायचं आहे या उद्देशानेच खेळत आहे आणि हार्दिका एंटरप्राइजेस संघाचे प्रयत्न सुरू झालेले आहेत, कारण की भरपूर उशिरानंतर हा षटकार पाहायला मिळतोय. षटकाराने धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे, ती म्हणजेच आपण पाहतोय 9 धावा. एक चांगली सुरुवात आपण म्हणू शकता. कुठेतरी एस्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू टाकला होता, मात्र बॅटच्या रडारमध्ये आला होता आणि सीमारेखा बाहेर जाताना पाहायला मिळाला हा षटकार. मला वाटतं मॅचचा चेंडू मिळालेला आहे, मैदानाच्या आतमध्ये फेकून द्यायचं. आमचे 7 सेवक जे आहेत व्हॉलेंटियर्स, आपण हा चेंडू फेकून द्यायचा मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं मयूर जोशी, हरीश मालावकर सोबत थोडीशी चर्चा करताना, कारण की सुरुवात चांगली झाली आहे हार्दिका एंटरप्राइजेस टीम संघाची. नीरज जोपर्यंत खेळपट्टी असेल ना, खतरे की घंटी नक्कीच इथे आर्यन 11 टीम संघासाठी असेल, कारण की मागच्या मॅचमध्ये 4 चेंडूमध्ये 4 षटकार ठोकले होते नीरजने. चांगला खेळ त्याने पेश केला होता. हरीश मालावकर, पुढचा चेंडू आर के पाटील स्टँड एन कडून. मोठा फटका खेळायचा होता, मात्र समोर मयूर आहे, चांगली फिल्डिंग आहे, क्विक थ्रो आला होता. 1 धाव इथे कंप्लीट. एक मोठा फटका आणि 1 सिंगल धाव. सेन्सिबल क्रिकेट. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 1 षटकार, 2 सिंगल, डॉट आणि 2 वाईट आतापर्यंत टाकलेत गोलंदाजाने, म्हणजे तब्बल 6 चेंडू टाकलेत गोलंदाजाने. 7वा चेंडू खराब चेंडू, वाईट चेंडू असेल. 3 वाईट या षटकामध्ये. आता कर्णधाराला थोडीशी चर्चा करणं फार महत्त्वाचं आहे गोलंदाजासोबत, कारण की 20 मिनिटांमध्ये 4 षटक टाकायचे. जर अशा प्रकारचे चेंडू टाकले तर हा मॅच लांबेल आणि मॅच हातातून देखील निसटेल. पाहूया आपण विकेट येईल का. सुमित प्रयत्न करतोय, स्ट्रायकिंगवर बॅटर सुमित. ओरपी चेंडू, फायदा घेता आला नाहीये, बॅटची एज अँड गॉन. महत्वाचा विकेट, बॅटर सुमित आउट. शिवरायांची घेऊन यान, पोर खेळतन मैदानान, पोर खेळतन मैदानान, पोर खेळतन मैदानान. मारती चौकार षटकार, आज भाटवड टेंबर पाड्यान, आज भाटवड टेंबर पाड्यान, आज भाटवड टेंबर पाड्यान. हे शंकर दादाने सामने ठेविले पाहुणे आदर्श गावाचं, शंकर दादाने सामने ठेविले पाहुणे आदर्श गावाचं. आर्यन चषक ठेवला यो. अगदी महत्वाचा विकेट होता सुमित, ज्याने मागच्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वर मैदानाच्या आतमध्ये येतोय. गोलंदाज हरीश मालावकर, राईट आर्म ओव्हर द विकेटने. चांगला चेंडू क्रॉस बॅटनं खेळलाय, मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. फक्त 1 धाव इथे पूर्ण केली जाते. आज खऱ्या अर्थाने दीपेश नाईक खूप चांगला खेळला आपल्या संघासाठी. षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते. 14 धावा बनवल्या होत्या आणि अजयने क्लास बॅटिंग केली होती. 27 धावा आपल्या संघासाठी बनवल्या होत्या. असंच परफॉर्मन्स होणं फार महत्त्वाचं आहे. 1 षटकार विजय देखील आपल्या संघासाठी ठोकला होता विजय पाटीलने, जो विकेट किपिंगचं काम करते सध्याच्या घडीला. तुमच्याकडे जर एखादा एक्स्ट्रा खेळाडू असेल हार्दिका एंटरप्राइजेस टीमचे कॅप्टन, तर या गोष्टीकडे लक्ष द्या की तुम्ही आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचं आहे.
नाहीतर मी प्रत्येक स्पर्धेमध्ये असं आवर्जून म्हणत असतो की जेव्हा उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीरचे ज्या ट्रॉफीज असतात काही बक्षिसे असतात ती मग नावं नसली का मग त्या संघाचं नाव त्या टॅलीमध्ये नसतो. जिथे उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीरची जी लिस्ट असतो त्या लिस्टमध्ये त्या संघाचं नाव नसतो. मागच्या स्पर्धेमध्ये हर्ष पोगावचा स्कोरिंग करत होता आणि नक्कीच देवरुंग आणि बापगाव या परिसरातील खेळाडूंची नावं सिरीजपर्यंत होती, मात्र त्यांची नावं का टाकली नाही तर त्यांचे 12वा खेळाडू 3 मॅचमध्ये नव्हते म्हणून ते पारितोषिक त्यांना दिले नव्हते. मी त्यांना तेव्हाच सांगितलं होतं म्हणून सांगतोय 12वा खेळाडू हा कंपल्सरी आहे. लैलेश मॅन फ्रॉम कारिवली इथे पहिलाच शिकार बनू शकतो. इथे थोडंसं मिस जज झाला होता तिथे आणि एकच धाव इथे पूर्ण केली जाते. जय बजरंग आणि वीर बजरंग कारिवली हे दोन संघ सध्याच्या फॉर्मेटला भरपूर चांगले खेळत आहेत. त्याच गावातील हा खेळाडू लैलेश आपण पाहते गोलंदाजी करताना पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव खर्च केली आहे. पहिल्या चेंडूवर एक विकेट मिळाला असता मात्र थोडासा दूरवर राहिला होता तिथे क्षेत्ररक्षण मला वाटतं दर्पण होते तिथे. नीरजचा हा स्ट्रोक आहे मिस टाइम आहे मात्र हवेमध्ये संदीप जुकरच्या अवक्या बाहेर आणि चेंडू चाललाय सीमा रेखा पार येतोय षटकार. टेमगर पाड्यानं आर्यन चषक ठेवला यो पदवर टेमगर पाड्यानं आर्यन चषक ठेवला यो पदवर टेमगर पाड्यानं आर्यन चषक. कदाचित संदीप जुकरची तिथे हाईट कम पडली असावी कारण की जवळची जी बाउंड्री आहे त्याच्या किंचित कॅल्क्युलेटर स्ट्रोक होता हा आणि जर तिथे दीपेश नाईक किंवा विजय पाटील जर असता तर नक्कीच हा चेंडू अडला असता मात्र थोडीशी हाईट कम पडली तिथे आणि चेंडू सीमा पार षटकार. लहानपणी कॉम्प्लेक्स पिला नसेल काही हरकत नाही आहे. पुन्हा एकदा बॅटची अँड गॉन महत्वाचा विकेट मॅचची गोल्डन विकेट नीरज बॅक टू डग आउट. ठेवला यो पदवर टेमगर पाड्यानं. थैंक यू डीजे. आता संदीप जुकर ने राहस की साथ ली होंगी कि विकेट मिला जरूर मिला. यस नक्कीच कारण की विकेट फार महत्वाचं होतं नीरजचं विकेट मिळाल्यानंतर थोडीशी शांतता आता आर्यन 11 टीमचं संदीप जुकर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. शॉर्ट गन ऑफ आर्यन 11 संदीप जुकर. छोटा पॅकेट बडा धमाका. नेहमी त्याची बॅटिंग खूप चांगली आहे मात्र बॅटर देखील आउट कुठे होते जास्त तर बॅटिंग येईल 6व्या क्रमांकावर. 6व्या क्रमांकावर त्याचं नाव आहे बॅटिंगमध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तेच तर फार महत्त्वाचं आहे की दोन्ही बॅटरची नावं माहिती नाही आहेत. ब्लॅक जर्सीमध्ये हा खेळाडू खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. ओ चांगला चेंडू गुडलँड्सवरून पिचिंग अधिक बॉम्ब्स पाहायला मिळाला आणि सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडू खूप चांगली गोलंदाजी लैलेशी आहे. षटकार आला विकेट घेतलं आणि त्यानंतर डॉट चेंडू टाकला. लैलेश असं ही चर्चेमध्ये असलेला हा खेळाडू आहे. फुल चर्चा कम खर्चा गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न मात्र स्लॉट मध्ये चेंडू पाठवलाय बाजूच्या प्लॉट मध्ये चाललाय षटकार. येती पाहुणे सारे मनानं आज क्रिकेटच्या मैदानात आज मागच्या 5 षटकाच्या मॅचमध्ये चंद्रकांत जोशी याच्याकडे एकही चेंडू गेला नव्हता. या मॅचमध्ये संदीप जुकर याच्याकडे चेंडू गेला तर तो देखील त्याच्या वरतून गेला होता. असे कमी खेळाडू आहेत त्यांच्याकडे चेंडू जात नसतात. ओ पुन्हा एकदा लेग ब्रेक लेग कटर चेंडू डॉट चेंडू. पुन्हा एकदा कमबॅक करताना गोलंदाज लैलेश. धावा झाल्यात फक्त धावफलकावर 2 षटकाच्या समाप्तीनंतर. सिल्वर जुबली 25 धावा. 12 चेंडू आणि 44 धावांची अजूनही आवश्यकता आहे. मॅच जिंकू शकता आपण कारण की आता ज्या स्ट्रायकिंगवरून गोलंदाजी होईल ती हवा बेनिफिट जे आहे फलंदाजांना आहेत इथून ते प्रयत्न करू शकतात. जास्तीत जास्त षटकार इथून येणं फार महत्वाचं आहे. हार्दिका एंटरप्राइजेस पिंपलघर टीम फलंदाजी करत आहे.
टार्गेट 69 धावांचा टार्गेट इथे पूर्ण होईल का? येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजूनही 44 धावांची आवश्यकता आहे. आज कॅप्टनने भरपूर मोठं स्वप्न बघितलंय. आज रविवार आहे, आपणच होस्ट आहोत या स्पर्धेचे. संदीप पाटील थोडंसं लैलेश यांना पाण्याची व्यवस्था करायची आपण. नक्कीच मी कालपासून सांगत आहे, तुम्हाला जेवढं पाणी लागत असेल तुम्ही बिंदास घ्या पाणी मैदानामध्ये, कारण की वातावरण टेम्परेचर भरपूर हाय आहे आजचा देखील. आणि म्हणूनच या स्पर्धेमध्ये पाहुण्यांसाठी खूप चांगला थंडगार सिकंजी, थम्सअप आणि वॉटर बिस्लरी जबरदस्त आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. तर इथे गोलंदाजीमध्ये प्रतीक आले, षटक क्रमांक प्रजेश, षटक क्रमांक 3 आहे प्रजेशचं. पाहूया नावाप्रमाणे गोलंदाजी, नाव खूप चांगलं आहे. ब्रँड बनेल का या षटकामध्ये? पहिला चेंडू ओरपीच टाकला होता, मात्र टॉप एज मागच्या बाजूला आहे. शतरक्षक कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. शॉर्ट थर्मॅनचा शतरक्षक शॉर्ट फाईन लेग मध्ये जाऊन ही चांगली झेल पकडताना आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटच्या मैदानात, आज क्रिकेटच्या मैदानात ही आर्यन 11ची पोर करती पाहुण्यांचा सन्मान. असंही तिथे संकेत होता आणि संकेत याच्याकडून कमीत कमी कॅच आपल्याला सुटताना बघायला मिळत आहेत. संकेत एक महान खेळाडू आहे. त्याचा खेळ तुम्ही मागच्या डावामध्ये बघितला, त्याच्या बॅटमधून 2 षटकार देखील आले होते. आज हार्दिका एंटरप्राइजेस संघाकडे मला वाटतं 10 ते 11 खेळाडूच असावेत. 12वा खेळाडू आले नाहीये. प्रत्येक खेळाडूचं नाव घेणं फार महत्त्वाचं असतो. काय हरकत नाहीये. पुढच्या स्पर्धेमध्ये जेव्हा तुम्ही जाईल ना तेव्हा 15 खेळाडू घेऊन जा, काय हरकत नाहीये. गोलंदाज पुन्हा एकदा आर.के. पाटील प्रजेश, पुन्हा एकदा ऑफ स्टंपची लेंथ लाईनला मेंटेन करताना आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी, पूर्णपणे पंचांकडे बघितलं, मात्र हंपर यांनी बघितलं पंचांनी की ही लेंथ लाईन खूप चांगली आहे. जी व्हाईट पट्टी आहे त्याच्या आतमधून चेंडू लँड झाला होता. चांगली गोलंदाजी, शांतता ठेवली आहे गोलंदाजाने. या प्रकारचीच गोलंदाजी करावी आहे अशीच अपेक्षा करताना आर्यन 11 टीमचे खेळाडू. हा चेंडू आता आपण जर बघितला तर चुकीचा चेंडू आहे आणि अगदी मला तरी वाटतं की पंचांनी ठरवलंय की हा चेंडू बॅटला स्पर्श झालाय. यस, चांगला निर्णय. पहा, खराब चेंडू होता, तिथे बॅट घातली आणि तिथे लगेच बॅटची एज घेतली होती. थोडीशी विकेट किपरने तरी देखील चुकी केली आहे. त्याच्या चेहऱ्यावर स्मित आहे. जर झेल झाली असते तर विकेट मिळाला असता. पुढचं चेंडू प्रजितचं नाही, आता सोडून दिले आणि आता थोडा लेग ब्रेक झाला होता. आतमध्ये कट झाल्या मात्र बाहेरून वाईटच्या पट्टीच्या बाहेरून चेंडू हा लँड झाला होता. आता वाईट आहे, एक्स्ट्रा धाव मिळेल. लैलेश देखील तोच सांगत आहे की लाईन चांगली आहे, लेंथ मात्र चांगली नाही आहे. गुडलँड्सवर जेव्हा टप्पा टाकला जातो ना तेव्हा चेंडू थोडंसं बाउन्स होत आहे या बाजूने जेव्हा गोलंदाजी होते तेव्हा. हे पहा, थोडासा हलकासा बाउन्स झाला होता, मात्र शतरक्षक स्क्वेअर लेग मध्ये आहे, डीप मध्ये चांगली फिल्डिंग. ओ, थोडासा ओव्हर थ्रो. आणि बॅकअपला पहा कोण होतं, संदीप जुकर. संदीप जुकर याने जेव्हापासून 3 व्हीलर जोपर्यंत रिक्षा घेतली आहे ना तोपर्यंत भरपूर चर्चेमध्ये हा खेळाडू आहे. संदीप पाटील, संदीप जुकर, आर्यनचे खेळाडू कुठे कमी नाही आहे. रिक्षावाला आहे, दररोजचा धंदा 1800चे वरती आहे. इथे चेंडू चाललाय सीमेच्या दिशेने, मोठा फटका, भरपूर उशिरानंतर आलाय षटकार. कदाचित मला वाटतं ती रिक्षाच असावी, त्या रिक्षावरच गेला होता हा षटकार. रिप्लेमध्ये पाहू शकता आपण. आमची जी भादवड टेमगरपाडा पाईपलाईन जी आहे तिथून थेट सोनाल्यापर्यंत रिक्षाचा प्रवास असतो. 15 ते 20 रुपये चार्जेस असतो पॅसेंजरसाठी. 1500 किंवा 1800 रुपयाचा धंदा डेलीचा आहे. म्हणजेच आमची लाईन खूप चांगली आहे, भादवड ते सोनाले. मित्रांनो, ज्याचा व्यवसाय चांगला आहे ना त्याचं कौतुक करणं फार महत्त्वाचं आहे, कारण की डेलीचा बिझनेस आहे हा.
नक्कीच कोणताच काम लहान नाहीये, छोटा नाहीये. कारण की तुम्ही जोपर्यंत जॉब करणार, जोपर्यंत कमवणार, तोपर्यंत तुम्हाला इज्जत असेल. तर इथे आता दीपेश नाईकने आम्हाला इशारा केले की धावा किती बाकी आहेत. 6 चेंडू 36 धावा, म्हणजे 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकले तरच हा मॅच जिंकू शकतो. 6 गेंदे 36 रन. पाहूया दीपेश नाईकचा विचार करतील का गोलंदाज. संदीप जुकर देखील चांगला गोलंदाज आहे. यॉर्कर हात फ्री केलेत, म्हणजे संदीप जुकर चालले की काय गोलंदाज. विजय पाटीलने अगोदर दीपेशची चर्चा केली होती, आपल्या ग्राउंडवर ओव्हर भेटणार नाही. विजय पाटील देखील गोलंदाजी करू शकतो. संदीप जुकर आता आपल्या जागेवर जाण्याची तयारी करताना. नाही, आर्यन 11 टीम संघाकडे ऑप्शन भरपूर आहेत, पार्ट टाइम गोलंदाज भरपूर आहेत. त्याच्यामध्ये चंद्रकांत जोशी गोलंदाजी करू शकतो, दीपेश नाईक गोलंदाजी करू शकतो, जर वेळ आली तर संकेत देखील गोलंदाजी करू शकतो. आणि संदीप जुकर असं वाटलं होतं की हात फ्री केलेत, म्हणजे याचा अर्थ चेंडू त्याच्याकडे दिला. मात्र शेवटच्या मोमेंटला कॅप्टनने सांगितलं की विजय पाटील विकेट किपर बॅट्समन आहे, पार्ट टाइम गोलंदाज आहे. पाहूया 6 चेंडूमध्ये 36 धावा बनवेल का हार्दिक एंटरप्राइजेस टीम. रेकॉर्ड बनेल का. विजय पाटीलचं पहिला चेंडू मोठा धमाका होतोय, मात्र चेंडू चाललाय सीमा रेखा पार, येतो षटकार. संदीप जुकर टेन्शन मध्ये आलाय. कदाचित ओव्हर माझ्याकडे दिली असती तर पहिलाच यॉर्कर टाकला असता. अजूनही 5 मारायचे आहेत, प्रयत्न सुरू झालेले आहेत. पुढचा चेंडू चांगला आहे. कटर चेंडू टाकला होता, यावेळेस डॉट चेंडू. आज दीपेश नाईकने जो डायलॉग सकाळी ऐकला होता तो नक्कीच मी ऐकेल या चेंडू नंतर. पुढचा चेंडू विजय पाटील यांचं. हा देखील चांगला चेंडू आहे. ते आपण कधी कधी आपल्या घरी कार्यक्रम असतो तेव्हा आपण कांदे बटाट्याच्या गोणी घेऊन येतो मोठ्या, त्याच्यामध्ये काही खराब कांदे बटाटे असतात. जेव्हा ती बाजूला निघतात ना, तेव्हा बाकीची जी बटाटे आहेत ती सुरक्षित असतात, असं त्यांनी उल्लेख केला होता. हाच काहीतरी प्रोग्राम आहे दीपेशच्या मनामध्ये की आमच्या कांदा बटाट्याच्या गोणीमध्ये काही कांदे खराब होते, त्यांना आम्ही बाजूला केलंय आणि आमच्या आता खूप चांगली टीम तयार झाली आहे. दीपेश नाईकचं हा वाक्य होतं आणि मला त्याने ऐकलं होतं. काही हरकत नाही आहे, टीम चांगली बनली आहे. विकेट देखील इथं मिळालेला आहे विजय पाटीलला. आता इथे चेंडू जे राहिलेले आहेत फक्त 2 आणि धावा बाकी आहेत त्या 30. मागच्या मॅचमध्ये नीरजने काय गोलंदाजी केली होती, काय फलंदाजी केली होती. दोन्ही फॉर्मॅटमध्ये खूप चांगला खेळ खेळला होता. 4 विकेट्स आणि 24 धावा त्यांनी बनवल्या होत्या मागच्या मॅचमध्ये. या मॅचमध्ये थोडंसं निराश झाले कारण की गोलंदाजाने त्याला साथ दिली नाहीये. त्याच्या देखील षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या. पुढचं चेंडू पुन्हा टाकावा लागेल विजय पाटीलला लेग स्टंपच्या बाहेर. वाईटचा इशारा ज्ञानदेव पाटील सरांच्या माध्यमातून. अजूनही 2 चेंडू टाकायचे आहेत. मयूर पाटील आम्हाला सांगत आहेत 29 धावा बनवायचे आहेत. मिशन इम्पॉसिबल आहे. पुन्हा एकदा गोलंदाजाच्या डोक्यावर धाव घेण्याचा मूड नाहीये, मात्र मॅच जिंकण्याचा मूड बनवलाय आणि आता सेलिब्रेशन नक्कीच संदीप जुकर मला तरी वाटतं डान्सिंग करण्याच्या तयारीमध्ये आहे. शेवटचा चेंडू 1 पाऊल दूर विजयापासून आणि शेवटच्या चेंडूवर मिळाला विकेट विजय पाटील आणि हा सामना जिंकला आर्यन 11 बादवा टीम संघाने. काँग्रॅच्युलेशन टीमचे ओनर शंकरदादा जुकर, काँग्रॅच्युलेशन टीमचे कॅप्टन चंद्रकांत जोशी, विजय पाटील, दीपेश नाईक, हरेश मालावकर, संदीप जुकर आणि सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. आणि पुढच्या मॅचसाठी नक्कीच आपण देऊया आर्यन 11 टीम संघाला शुभेच्छा.
हारलेल्या संघाचं देखील कौतुक करू ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. पुढच्या येणाऱ्या स्पर्धेला तुम्हाला भरपूर सारे शुभेच्छा. मॅन ऑफ द मैच वो कहते हैं ना, जब टीम में अजय नाम का प्लेयर नहीं है म्हणून आपण म्हणतो अजय ने ते मजा नाही. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अजय. अजय द मॅन ऑफ द मॅच. अजय आपण यायचं व्यासपीठावर. आपल्याला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल. त्याचबरोबर दीपेश नाईक आणि आदेश नाईक यांच्या माध्यमातून देण्यात आलेला कोल्ड्रिंक्स तुफानी इनिंगसाठी तुफानी कुछ हो जाए एक थम्सअप आहे तो दिला जाईल. अजय इज द मॅन ऑफ द मॅच. कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडंसं बदल होईल. साहिल शिल्के आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडायचं आहे. अजय आलेला आहे ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. तुषार चौधरी उपस्थित आहेत. त्यांनाच मी विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आपण अजयला. निसर्ग धाबा प्रोप्रायटर तुषार सोन्या चौधरी यांच्या माध्यमातून आपण ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देत आहोत. खूप खूप अभिनंदन अजय. असाच खेळत राहा. तुला खूप सारे शुभेच्छा पुढच्या मॅचसाठी. त्यानंतर सुमित पाटील आपण आपल्या शुभास्ते ही कोल्ड्रिंक्स द्यायची आहे जी आम्हाला दीपेश नाईक आदेश नाईक आणि संतोष नाईक मल्हार बैलाचे मालक आहेत त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही कोल्ड्रिंक जी आहे कुछ तुफानी हो जाए आणि तुफानी इनिंग इथे पेश केलेली आहे. आणि ठरलं आहे अजय इज अ मॅन ऑफ द मॅच. या सुपर कामगिरीसाठी 2 पारितोषिक होते ते तुम्हाला दिलेले आहेत. आणि पुढच्या मॅचसाठी पुन्हा एकदा तुला शुभेच्छा. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स साहिल शिल्के.